चिखलीच्या मैदानामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा पहिला सामना मित्रांनो आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. द केक हाऊस विपक्ष रायगड प्रॉपर्टी हा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. निश्चितपणे दिवस क्रमांक दुसऱ्याचा प्रारंभ करणार आहोत. आपण करणार आहे आचरणी वंदन करून. स्वराज्यासाठी आयुष्यभर लढला होता, प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता, पुण्यात शाहिस्तेखानाला पुरता कोंडला होता, पुरंदराच्या पायथ्याला मिर्झाशी चातुर्याने लढला होता, आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता, महाराष्ट्राच्या मातीत युगपुरुष शिवबा राजा घडला होता. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांना मानवंदना देऊन आपण या सामन्याला प्रारंभ करीत आहोत. द केक हाऊस चिखली त्यांच्या विपक्षामध्ये रायगड प्रॉपर्टी पेझारी असे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढत देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला होता द केक हाऊस चिखली या संघाने. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळते ऋषी पाटील याच्या नेतृत्वामध्ये लढत देत असणारा संघ आपल्याला दिसतोय द केक हाऊस चिखली. आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायगड प्रॉपर्टीज पेझारी शिरूविक एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला या मैदानामध्ये खेळत असताना दिसेल. सलामीला आलेला फलंदाज शिरूविक आणि वेद. डावकुरा हाताचा फलंदाज वेदने मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना एक धाव पूर्ण करतोय. सामना अगदी शांततेने प्रारंभ होत असताना दिवस क्रमांक दुसऱ्याचा प्रारंभ आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू समाप्त झालेत. 3 नंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 2 धावा. 3 चेंडूंमध्ये 2 धावा. ही स्पर्धा संपन्न होत असताना या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. tenniscricket.in या चॅनलवर युट्यूबवरून आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकतो. आणि मात्र शिरूने एक मोठा फटका. चेंडू होणार नाही, सीमेच्या बाहेर जाणार नाही. पार्थने सुरुवात केलेली आहे. पार्थ जिथे ज्या ज्या मैदानामध्ये खेळतो ना, पार्थ तिथे आपल्या कामगिरीने प्रभावित करून टाकतो प्रत्येक मैदानामध्ये. म्हणजे हे कबड्डीचे क्षेत्र असो किंवा क्रिकेटचे क्षेत्र असो, कॅमेऱ्यांना कैद करण्यासाठी पार्थ प्रवृत्त करत असतो, कारण की त्याची कामगिरीच तितकी चांगली आणि भन्नाट होत असताना आपल्याला दिसते. यावेळी सुद्धा आपण बघितलं तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये डीप मधून अगदी वेगाने आला आणि चेंडू अडवत असताना धावा मात्र वाचवल्यात. एकेरीच धाव मिळणार आहे. उलटॉस पुढं आला आणि नंतर मात्र 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षक इथे पहिली विकेट पाहायला मिळणार आहे. 3 या धावसंख्येवर पडत असलेली रायगड प्रॉपर्टी पेझारी या संघाची पहिली विकेट. पाचवा चेंडू होता आणि 5व्या चेंडूवर पडत असलेली पहिली विकेट पाहायला मिळाली. 3 ही धावसंख्या. रायगड प्रॉपर्टीचा संघ आहे शिरूविक अगदी विचारपूर्वक पद्धतीने खेळी करत असतो मैदानामध्ये. आपल्याला त्याची खेळी पाहायला मिळते. मात्र ही पडलेली पहिली विकेट कुठेतरी त्याचा संघ बॅकफुटला जात असताना सुद्धा पाहायला मिळालाय. चांगली अशी गोलंदाजी. दुसऱ्या बाजूने संघाचे कर्णधार द केक हाऊस करण पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि या संघाचा कर्णधार ऋषी पाटील याच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजीचे प्रदर्शन. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. 5 मध्ये धावसंख्या बनलेली आहे ती 3, केवळ 3 धावसंख्या. मित्रांनो विनंती आहे की आपण 4 षटका आहेत ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 5व्या षटकाला तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल जर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेलं नाही तर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा एज लागले आणि पहा थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. चांगल्या रीतीने झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. विकेट.
नाव हे मागे विचार तिसरा चेंडू होता या षटकामधला नवीन आलेला गोलंदाज आपल्याला दिसतोय आकाश. चांगली गोलंदाजी चालू आहे द केक हाऊस या संघाची. आतापर्यंत बघितलं तर ऋषी पाटील यांनी चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला होता. मागच्या षटकामधील लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेत असताना टॉप ऑर्डर मात्र कोसळलेली आहे रायगड प्रॉपर्टीज या संघाची. त्यानंतर इथे स्ट्रगल करतोय पहा. वाईट चेंडू असेल, अवांतर धावेने धाव संख्येमध्ये भर होत असताना पाहायला मिळणार आहे. खूप वेळानंतर आलेली वाईटची धाव असेल अवांतर पद्धतीने. आतापर्यंत धावसंख्या खूप चांगली बनलेली असताना दिसते. पहिल्या षटकामध्ये ऋषीने 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्यानंतर आकाश चेंडू क्रमांक 4 होता शुभमच्या बॅटमधून. समोरच्या दिशेला मिड ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 29 नंबरची जर्सी. आणि मैदानामधलं वातावरण असं वाटतंय की कसोटी क्रिकेटचा सामना चालू आहे की काय, कारण की गोलंदाजांनी अक्षरशः मजबूत पकड, आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे आणि मजबूत पकड सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याला दिसत आहेत. पुढला चेंडू खूप मोठा रन बाय आकाशचा. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न शिरूचा आहे, केविळवाना प्रयत्न आणि यामध्ये फसलेला दिसतोय. चांगलं असं विकेट. फलंदाज बाद होणार आहे. शिरू विक बॅक टू द पॅव्हेलियन. 5वा चेंडू होता. 5व्या चेंडूवर एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. शुरविक बाद झालेला आहे. शुरविक प्रयत्न करत होता आणि स्ट्रगल सुद्धा त्याचा दिसला आपल्याला. फलंदाजी करत असताना बॅटला चेंडू लागतच नव्हता. खूप चांगली गोलंदाजी. दुसऱ्या बाजूने आकाश. ऋषीने जो प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे ना, तो प्लॅटफॉर्म वरून लॉन्च झालेला पुढचा गोलंदाज आकाशने निश्चितपणे चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. आतापर्यंत आकाशने धावा खर्च केलेल्या आहेत. त्या 3 विकेट पडलेली आहे, ती 1. आता शेवटचा चेंडू असेल MIDC एंडच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक कडे विचार करत असणार आहे निखिल. निखिलवर आता मात्र जबाबदारी असेल. नॉन स्ट्राईक कडे शुभम आहेच. पुढला चेंडूसाठी आकाश. यावेळी अगदी समोर टाकलेला चेंडू पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने मोकळीक आहे. त्या बाजूला पुन्हा एकदा पार्थ ठाकूर येत असताना चेंडूवरती 2 धावा मिळणार आहेत. खूप अशी मोकळीक पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू होतं. 3 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मैदानाची खासियत राहिलेली आहे, वाऱ्याचा उपयोग नेहमीच फायदा होत असतो फलंदाजांना. आणि आउटफील्ड बघितली तर ती स्लो आहे. बाहेरच्या आउटफील्डमध्ये जर चेंडू गेला
तर तिथे मात्र चेंडू फास्ट ट्रॅव्हल होत नाही, जलद गतीने ट्रॅव्हल होत नाही. इनफिल्डमध्ये चेंडू चांगल्या रीतीने ट्रॅव्हल होत असताना आपल्याला दिसतो. पंचांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. संकेत पाटील तुमचं सुद्धा बंटी मनपूर्वक धन्यवाद. ज्या ज्या भूमिका आपल्याला दिल्या जातात त्या त्या भूमिका तुमच्या माध्यमातून पार केल्या जातात. आणि मंचावरती सुद्धा आगमन झालेले आहे आमच्या कातिलपाड्याच्या गावचे महेश पाटील, वडवली गावचे संकेत पाटील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. चिखले गावच्या शांभवीताई यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहेत आणि इतरही मान्यवर. आजचा दिवस क्रमांक दुसरा या मित्रांनो, राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. माझ्यासोबत गुणलेखकासाठी आमचे वाघवेरा गावचे कल्पेश पाटील, ते सुद्धा स्पॉन्सर असतात. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवत असतात. यावर्षी त्यांनी काही संघ घेतला नाही, पुढल्या वर्षी घेण्याचा प्रयत्न करतील. त्याच पद्धतीने tenniscricket.in ची संपूर्ण टीम आमच्या समवेत जॉईन झालेली आहे. प्रत्येकाचं सहकार्य असतं ना. एखादी स्पर्धा आपण संपन्न करत असताना त्यामागे खूप जणांचा हातभार लाभलेला असतो. DJ विराज यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. षटक क्रमांक 3 चालू होणार आहे. पुन्हा एकदा ऋषी पाटील आता स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला ऋषीने मात्र प्रभावित केलेलं आहे. ऋषी नाव आलं की या विभागामध्ये आपण अजून एक ऋषी वालेकर, त्याचा सुद्धा खेळ आपण पाहणार आहोत. परंतु ऋषी पाटील, मी नामोल्लेख का करतोय पूर्ण नावासकट, कारण की 2 ऋषी आहेत आणि या दोन्ही ऋषींचा चांगला खेळ आपल्याला खारेपाट विभागामध्ये निश्चित आणि नेहमीच पाहायला मिळालेला आहे. पहा, एक शांत आणि संयमी नेतृत्व आहे. जेव्हा आक्रमण करायची गरज असते तेव्हा आक्रमण करतो. मात्र शांततेने एखादी गोष्ट जर सहजतेने आपण पार करू शकतो तर तिथे आक्रमणाची गरज काय. असाच एक चांगली अशी शैली असलेली गोलंदाजाची बॅकफुटला घेत जात असताना पंच करतोय पॉइंटच्या डोक्यावरून. कोवड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे डीप मध्ये तो गेलाय. जवळपास 2 धावा पूर्ण केल्यात. आणि जसं कबड्डीमध्ये रेडर मैदानाच्या आतमध्ये जातो आणि हुलकावणी देतो समोरच्या गटातील खेळाडूंना, त्या पद्धतीने इथे धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा शुभम आणि निखिल यांच्या जोडगोळीने पाहायला मिळाला. या चेंडूवर 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्या टोटल बनलेली आहे ती 10. म्हणजे पहा मित्रांनो, डबल डिजिट धावसंख्या बनण्यासाठी 3रं षटक उजाडावं लागलं आहे. इतकी चांगली टाईट गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी चालू आहे द किक हाऊस या संघाची. राऊंड द विकेट. आता मात्र अगदी समोर चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि इथे थेट जाणारा एक आउट कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता आणि पिंट्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. फलंदाज बाद. त्याच्यामध्ये टप्पे आपण विविध ठिकाणी टप्पा टाकू शकतो. गोलंदाजी मधला जो वेग आहे तो कमी जास्त करू शकतो. आपण अँगल क्रिएट करून गोलंदाजी करू शकतो आणि वैविध्य क्रिएट करू शकतो. फलंदाजांना बुचकळ्यात पाडायचं असेल तर अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचे असतं. तीच ऋषी पाटील करून दाखवतोय. या आधीचा एक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर स्लोअर गतीचा चेंडू. विपिन कोटेकर यांचं आगमन, स्वागत आहे.
आमचे साथी समालोचक. आणि पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल करत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रिन्स. प्रिन्स एक धाव पूर्ण, दुसरा धावच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट होते की नाही, कॅरी केला होता. जरा प्रिन्सला विचार करायला गरज होते की कोणत्या दिशेला फेकायचं. गोलंदाजा एंडला त्यांनी चेंडू फेकला, त्यानंतर विकेट एंडला सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ते 2 धावा मात्र मिळत असताना पाहायला मिळाल्या. अशा चोरट्या धावा बनवणं गरजेचं असेल. सकाळचे सत्र आहे, चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाही आहे आणि अशाच वेळी चांगली अशी गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा लेखाजोखा आपण बघितला तर तब्बल 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट निश्चितपणे मिळालेले आहे ऋषीला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 नंतर धावसंख्या बघतोय ती फक्त 12, केवळ 12. 4 ची सरासरी आपल्याला म्हणता येईल. टेनिस क्रिकेटमध्ये काय होतं, मोठ्या धावसंख्या बनतात, त्याच्यामुळे 12 धावा आपल्याला खूप कमी वाटतात. पण खेळपट्टी ज्या प्रकारे वर्क करते, खेळपट्टीची परिस्थिती आहे आजच्या दिवशी आपण बघितली तर स्लो खेळपट्टी वाटतोय. पहिला सामना आहे. कालच्या दिवसामध्ये नवीन खेळपट्टी दिली होती, त्याच कारणानं आपण बघितले मोठे मोठे फटके त्याच्या खेळपट्टीवरून येत असताना सुद्धा पाहायला मिळाले. परंतु हा कोकणचा बेल्ट आहे ना, कोकणच्या बेल्टमध्ये लाल माती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि ही लाल माती खऱ्या अर्थानं वेगवान फलंदाजीसाठी प्रचलित आहे. म्हणजे आपण वाडखेडचं मैदान बघितलं किंवा ब्रेब्रॉन स्टेडियम बघितलं आणि अशा मैदानं आहेत ना, या मैदानावरती जास्तीत जास्त धावा बनल्या जातात. मैदानाचं जे घेर आहे तो सुद्धा कमी असतो. चौकार षटकाराचं जे अंतर आहे ते सुद्धा बाउंड्री लाईन कमी असते आणि अशाच रीतीने तिथे मोठ्या धावसंख्या बनतात. तीच माती आपण सुद्धा त्याच मातीमध्ये खेळतोय आणि या मातीमध्ये जास्त धावा बनत असताना आपण पाहिल्यात. परंतु आज ही खेळपट्टी कमी धावसंख्या बनले आतापर्यंत. पाहायचं आहे की फलंदाज कुठला असेल तो आपली दहशत गाजवेल या खेळपट्टीवर. जो दहशत गाजवणार आहे तो मात्र स्टार बनणार आहे. राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऋषीचं पहिले षटक आपण 3 धावा खर्च होत असताना पाहायला मिळालं. 2 विकेट सुद्धा दिसल्यात. त्यानंतर आकाशची गोलंदाजी, आकाशने सुद्धा 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट सुद्धा घेतले आणि त्यानंतर आलेला पुन्हा एकदा ऋषी पाटील. ऋषीने पुन्हा एकदा विकेट 1 घेतलेली आहे आणि 4 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ मित्रांनो बाकी असणार आहे. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असेल, मोठे फटके खेळणे गरजेचे असतील, रिस्क घेणं गरजेचं असेल. पॉवर प्लेचं षटक तर समाप्त झाले आहेत. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात, पण इथे उलट झालेलं आहे. पॉवर प्ले मध्ये रायगड प्रॉपर्टी या संघाच्या जास्त विकेट पडलेल्या आहेत, त्या कारणानं त्यांची जी धावगती सरासरी गाठायची होती ती काही ते गाठू शकले नाहीत. नव्याने आलेला गोलंदाज मॅन फ्रॉम तिनविरा सचिन. सचिन एक चांगला गोलंदाज आहे. अलिबाग तालुक्यामध्ये खेळत असताना त्यांनी सुद्धा आपल्या गोलंदाजीने भरपूर असं पारितोषिक जिंकलेलं आहे. बेस्ट बॉलर असेल किंवा इतरही ठिकाणी चांगले असं पारितोषिक त्यांनी जिंकलेले आहे. तो सचिन गोलंदाजी मार्गावरून 10-12 पावलांचा स्टार्ट घेणार आहे. स्ट्राईक कडे आपल्याला फलंदाज दिसेल. पहिला चेंडू राऊंड द विकेट, समोरला मारलेला, क्षेत्ररक्षक तिथे उभा आणि होम डिलिव्हरी म्हणतात ती हीच, डायरेक्ट थेट हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 12 या धावसंख्येवर पडत असलेली 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दयनीय अशी अवस्था रायगड प्रॉपर्टीज या संघाची सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दिसणार आहे. नव्यानं आलेला फलंदाज दिसेल तो प्रतीक. स्ट्राईकच्या एंड कडे असणार आहे. प्रतीकवर सुद्धा जास्त जिम्मेदारी दिली असेल शिरूविकने, कारण शिरूविक ज्या वेळी संघ निवड करतो त्या वेळी प्रतीकला सुद्धा आपल्या संघामध्ये सामील करत असताना सुद्धा दिसतो. पहिल्याच चेंडूवर सचिन यांनी विकेट पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझन होता, त्या दिशेतून षटकार खेचण्याचा प्रयत्न, हवेच्या विरोधामध्ये खेळलेला फटका होता आणि चेंडू जाऊन थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढला चेंडू असणार आहे प्रतीकसाठी. चेंडू क्रमांक 2, षटक क्रमांक 4. आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. जोरदार अपील पंचांकडे. अपील मध्ये उत्साह थोडासा कमी वाटला लागलाय. पंचांनी सुद्धा नकारार्थी मान डोलावलेली आहे. अपील होणं सुद्धा गरजेचं असतं, कारण अपील आपण केली, जास्तीत जास्त अपील केल्यानंतर दबावामध्ये समोरचा संघ सुद्धा जाऊ शकतो.
अपीलचा परिणाम सुद्धा होऊ शकतो आणि त्याचा फायदा गोलंदाज सुद्धा उठवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान इथे उपस्थित झालेत आमचे साथी समालोचक कल्पेश ठाकूर, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुढला चेंडू यावेळी स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. इथे सुद्धा कनेक्शन नाहीये. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. पहा, टप्पा अशा प्रकारचे भेटले ना तर या पद्धतीच्या चेंडूंवर मोठे फटके मारणे खूप जड जाऊ शकतो. चांगल्या रीतीने गोलंदाजी चालू आहे MIDC एंडच्या दिशेने. द केक हाऊस चिखली हा संघ मैदानामध्ये खेळतोय. करण पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि आपल्या या घरच्या मैदानावर खेळत असताना चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत त्याचा होत असताना दिसतोय. स्लोअर केलाय, फुल टॉस घेतलाय, वर गेलाय, चेंडूच्या खाली स्वतः सचिन, फलंदाज प्रतीक, बाद. पत्र यायला 5-5 दिवस जायचे. आज आपण सेंड केलं बाबा असं असं झालंय, तर ते पत्र पोचायला 5 दिवस जाणार, त्याचा रिस्पॉन्स येण्यासाठी 5 दिवस जाणार. तो स्लोअर होते जमाना, आता मात्र जलद गतीने. आणि चेंडू फेअर आहे, याच्यावर मात्र बाद होणार आहे. प्रतीकला परतावं लागणार आहे. नवीन आलेला फलंदाज आधीपासूनच रेडी होता, मात्र प्रतीक या निर्णयावर ठाम नव्हता की कदाचित हा नो असू शकतो, आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल फलंदाजी करण्याची आणि नोचा धाव सुद्धा मिळेल या आशेने, या अपेक्षेने मैदानामध्ये थांबला होता. परंतु आशा निराशा या ना जीवनातल्या गोष्टी असतात. निराश मनाने त्याला परतावं लागणार आहे. 12 या धावसंख्येवर पडत असलेली 6वी विकेट पाहायला मिळते मित्रांनो. सचिनने चांगली गोलंदाजी करून दाखवले. पहिल्या चेंडूवर 1 विकेट मिळवले, नंतरचे लगातारचे 2 चेंडूवर डॉट आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा 1 विकेट घेत असताना पाहायला मिळाले. मित्रांनो, प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता समोरच्या दिशेने. इतके चांगले झेल बनू शकला असता, प्रयत्न चांगला होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केलेला आणि इथे हातातून चेंडू निसटत असताना सुद्धा बघायला मिळालाय. धावा मिळणार आहेत 1च्या स्वरूपातून. आता मात्र 12वर जी गाडी थांबली होती ती 13 या आकड्यांवरती जाऊन पोहोचलेली आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना, नवे नवे तर खेळाडूंना आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं कुपन आहे आणि या कुपन लकी ड्रॉ मध्ये जो विजेता होईल त्याच्यासाठी एक बोकड मिळणार आहे 12 किलोचा तब्बल. यावेळी मोठा फटका, अशा फटक्यांची गरज होते. काऊ कॉर्नर रिजनच्या पलीकडे जाणार आहे चेंडू, धावा येणार आहेत. पहिला षटकार, धावा 6.
या संघाला वाचवण्यासाठी आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार बघायला मिळाला. आता शेवटचा षटक असेल, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. शिरुबिकची गोलंदाजी वाट पाहत असेल, 2 षटकं तो हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु धावा सुद्धा तितक्या असणं गरजेचं असतं. एक आव्हानात्मक धावसंख्या बनवणं गरजेचं असतं, तेव्हाच आपण गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन करतो. परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा फार इंटरेस्टिंग बनत असतात. प्रत्येक चेंडूला खूप महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक चेंडूवर लक्ष दिलं जातं. आता या दिशेला मोठ्या प्रमाणावर खेळाडू वर्ग येत असताना पाहायला मिळणार आहेत. 8 संघ आजच्या दिवशी एकमेकांविरुद्ध खेळत असताना आपल्याला दिसणार आहेत. 8 संघांपैकी हळूहळू प्रत्येक संघ आपला संपूर्ण चमू घेऊन मैदानाच्या दिशेला येत असताना दिसतोय. मस्तपैकी टी शर्ट परिधान करून, गणवेश परिधान करून आणि चांगलं असं खेळीमेळीचं वातावरण मैदानामध्ये दिसत असताना पुढला चेंडू, पुढलं षटक हर्षाल. पहिला चेंडू असणार आहे 11 नंबर जर्सी. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. काहीच समजलेलं नाही फलंदाजाला, फक्त बॅट हवेच्या झोताने बॅट फिरवली. जर व्यवस्थित कनेक्ट लागला असता तर मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकला असता. डीपचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर पूर्णपणे खुलं पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच पद्धतीने काऊ कॉर्नर रिजन मध्ये पार्थ आहे आणि पार्थना भरपूर अंतर कव्हर करण्यामध्ये माहीर आहे. जवळपास मैदानाचा तो भरपूर अंतर धावतो. जिथे जिथे झेल उडते तिथे सुद्धा जात असताना दिसतो आपल्याला. पुढला चेंडू अगदी बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना झेंडर, चिखली गावचा खेळाडू आहे झेंडर. एक फिनिशरची भूमिका सुद्धा झेंडर आपल्याला पार करत असताना दिसतो. एक चपळ असा क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण इथे येते. एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या 20च्या आकड्यांवरती जाऊन पोहोचलेली आहे. रायगड प्रॉपर्टीचा हा संघ कुठेतरी दबावामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्यांच्या विकेट बघितल्या तर 6 विकेट पडल्यात. अडचणीत सापडलेला हा संघ आणि त्यांना सावरण्यासाठी, तारण्यासाठी महेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 चेंडू असणार आहेत महेशकडे. कशी कामगिरी करणार आहे महेश? हर्षल स्लोअर केला होता, मोठा फटका आहे. इथे मात्र पारच्या हातातून चेंडू पलीकडे गेलेला आहे. सीमारेषे पलीकडे जाणारा हा चेंडू. धाव मिळणार आहेत. इथे मात्र षटकार पार्थ नाराज असेल. पारचं मगापासून आपण कौतुक करत होतो आणि अगदी हाताला लागून चेंडू मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. कबड्डीचे क्षेत्र सुद्धा गाजवत असतो. रायगड जिल्हा कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व सुद्धा त्याने केलेले आहे. असा आपल्या विभागातील स्टार खेळाडू आहे. पुढल्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. यावेळी बैठी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी कडा लागल्यानंतर मागच्या दिशेला चेंडू गेलाय. एक लेमन कट आणि इथे धावा मिळणार आहेत, परंतु फलंदाज बाद होणार आहे. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये अशा प्रकारचं चित्र मैदानामध्ये दिसतंय. अजून एक फलंदाज बाद. संघाची एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याच्या दिशेनं आता मात्र रायगड प्रॉपर्टीज संघ पुढे जात आहे. 1-2 षटकार आले तर इथून मात्र चांगली धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये जात असताना सुद्धा दिसणारे सकाळचे सत्र संत गतीने जात असताना यावेळी पुन्हा एकदा हवेमधून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि फलंदाज
शेवटचा चेंडू असणार आहे. या आधीच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते फलंदाज बाद होत असताना दिसलाय. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावताना सुद्धा दिसलाय. हातरा क्रमांक 8वा होता. 27 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज. लास्ट बॉल टू गो. या चेंडूवर मोठा फटका पुन्हा एकदा हर्षद झेंडरने मात्र मल्हारी मार्तंड घसवड विपक्ष डीएसपी टायगर्स वडवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस घेणार आहोत आपण. हॅलो 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 हॅलो. नेक्स्ट मॅच असणार आहे मल्हारी मार्तंड घसवड आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीएसपी टायगर वडवली. माझ्या समवेत बिपिन कोपठेकर सुद्धा आहेत आणि मी संकेत पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण टॉस साठी या. त्यांचा संघ यापुढे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे डीएसपी टायगर्स वडवलीचा संघ आणि महेश पाटील कातरपाडा गावचे. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या. टॉस घेणार आहोत. मल्हारी मार्तंड घसवड या संघाचा कर्णधारांना विनंती आहे की लगेचच आपण यायचं आहे. डीएसपी टायगर संघाचा कर्णधार सौरभ पाटील विनंती करतो यायचं आहे. मल्हारी मार्तंड संघाचा कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रेम भोईर दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील. दोघांना सुद्धा विनंती करतो की या. सौरभ पाटील विनंती करतो की आपण लगेचच या. टॉस घ्यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार प्रेम भोईर आमच्या समवेत उपस्थित झालेला आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढत देणार आहेत. आमच्या समवेत 3 मान्यवर आहेत. बिपिन कुटेकर. टॉस घेणार आहोत आपण. एका बाजूला मल्हारी मार्तंड घसवड या संघाचा कर्णधार प्रेम भोईर आहे, तर दुसऱ्या बाजूला डीएसपी टायगर्स या संघाचा कर्णधार सौरभ पाटील. टॉस झाले. टॉसचा कॉल लागलेला आहे. मल्हारी मार्तंड घसवड या संघाच्या बाजूने प्रेम भोईर आपल्याला आयकॉनच्या भूमिकेमधून आणि कर्णधाराच्या भूमिकेमधून पाहायला मिळणार आहे. प्रेम भोईर, तर राजाभाई प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना तुला कसं वाटतंय? आणि दुसरा प्रश्न असेल की तुझा निर्णय काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे मला हा ग्राउंड जाम आवडतो खेळायला आणि या लीगची मी वाट बघत असतो. फिल्डिंग करू. नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना दिसणार आहे. सौरभला फलंदाजी करावी लागणार आहे. तू आधीच पाहतोय की शिरूविकचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यांच्या धावा बनलेल्या नाही आहेत. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना तू दिसशील, तर काय रणनीती असणार आहे, तुझी स्ट्रॅटेजी असणार आहे? स्ट्रॅटेजी एकच असणार आहे, जेवढा जास्त रन करता येईल तेवढा रन करता येईल. निश्चितपणे दोघांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आहेत पुढील मॅच साठी आणि मान्यवरांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आमच्या समवेत बिपिन कोटेकर सुद्धा आहेत, तर मी त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये जायचं आहे आणि पुन्हा एकदा पुढील मॅच धावतं समालोचन आपण ऐकूया.
पेण येथून आमच्या सोबत जोडले गेलेले सन्माननीय श्री कल्पेश ठाकूर सर, ओव्हर टू यू. हॅलो चेक. सह्याद्रीच्या गडांवरती सदा मुघलांच्या नजरा, छाटली बोटे तयांची, अशा शिवबांना माझा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन राजाबाई प्रीमियर लीग 2026 दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवशी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि मान्यवरांचे मी कल्पेश ठाकूर पेन मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाकडे, जिथं दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 28 धावांचा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ती केक हाऊस, ऋषी पाटील आणि पाठ ठाकूर. पहिलाच बॉल अनऑर्थोडॉक्स स्टाईलना शॉट मारण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये लटकला जातोय. झेल हे गोल्डन डक विकेट. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डक आपण पाहतोय. ऋषी पाटील अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल मारण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर पाहिला होता, परंतु शिरुविक आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर वेद पाटील आहेत. त्यानंतर जर पाहायला गेला तर एक कावकॉर्नर रिजन मध्ये देखील आहे आणि त्याच गोलंदाजीच्या अगेन्स्ट खेळत असताना स्क्वेअर लेगला माराच्या नादामध्ये बॅटच्या टो वरती आला आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अखेरीस झेल पकडला गेला. आणि इथूनच जर पाहायला गेलं तर पहिल्या विकेटचं पतन ती केक हाऊस या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती आपल्या संघासाठी स्ट्राईक करत असताना शिरुविक याला आपण पाहिलं. फलंदाजी करत असताना शिरुविकच्या बॅटमधून हव्या तशा धावा पाहायला मिळाल्या नाही, फक्त 2 धावा पाहायला मिळाल्या होत्या. आणि तिथूनच जर पाहायला गेला तर टीम रायगड प्रॉपर्टीज हा संघ मात्र बॅकफुटवर ढकलला गेला होता, कारण चांगली गोलंदाजी दी केक हाऊस या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्याला नवीन फलंदाज आपण माझ्या आतमध्ये पाहतोय. हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. इनॅट नंबर 3 संघाची धावसंख्या अद्यापर्यंत ओपन झालेली नाही आहे. पुढचा बॉल शिरुविक. शिरुविक यांचा बॉल समोरच्या दिशेने मारायचा होता. फाईन खेळलेत. विकेट किपर आहेत निखिल पाटील आहेत. निखिल आहेत बॉल उचलतात तोपर्यंत आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय. ही जोडी ज्या वेळी शिरुविक असतं त्या वेळी जर पाहायला गेला तर कधी ऋषी वालेकर किंवा निखिल पाटील यांच्यावरती जास्तीचा डाव त्यांच्या माध्यमातून चालला जातो. आणि आज जर जे काय करायचं आहे, जी 2 षटकं आपल्या वाट्याला येणार आहे, त्या 2 षटकांमध्ये शिरुविक यांना रायगड प्रॉपर्टीज साठी सर्व काही करावं लागणार आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, आणखी एक एज लागली आणि त्यानंतर मात्र निखिल पाटील यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. आणखी एका विकेटचं पतन. तुचल मै आया, सेकंड विकेट डाऊन. पहिल्याचा 3 बॉलचा जर विचार करायला गेलात ना तर स्कोरबोर्ड वरती जर पाहायला गेला तर विकेट डॉट विकेट वाव अशी फिगर आपण स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो. आणि इथून खऱ्या अर्थानं ती केक हाऊस या संघावरती अडचणींचा मात्र भडीमार करत असताना शिरुविक पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक करतोय, आघात करतोय समोरील संघाच्या आत्मविश्वासावरती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित इनॅट नंबर 4 दाखल होत असताना पाहतोय. ती टीम केक हाऊस या संघासाठी अद्याप देखील धावसंख्या ओपन झाली नाही आणि अखेरीस या चौथ्या बॉलवरती आलेली ही पहिली धाव आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पाठ ठाकूर आहेत. मागील काही दिवसापूर्वी जी असोसिएशन प्रीमियर लीग आपण शहाबादच्या मैदानावरती पाहिली होती, त्या मैदानावरती असोसिएशन प्रीमियर लीगचा मालिकावीराचा किताब
ज्यानं आपल्या नावावरती केला होता तोच पाठ ठाकूर आता जर पाहायला गेला तर ऑन स्ट्राईक आपण पहिल्यांदाच या मॅच मध्ये आणि राजाभाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून पहिला बॉल फेस करताना दिसणार आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. जेवढा चांगला क्रिकेट खेळतो त्याच्या कितीतरी पटीनं अधिक चांगला हा कबड्डीपट्टू देखील आहे. आणि मग दोन्ही खेळ खेळत असताना आपलं नेतृत्व आपल्या गावासाठी करत असताना पाठ ठाकूर याला आपण कित्येक वर्ष पाहतोय आणि आज राजाभाई प्रीमियर लीग मध्ये हा नेतृत्व करण्यासाठी पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता, 38 सर्कलला क्लिअर करायचा होतं, परंतु शिरुवी का आहे स्टान्स ओळखला गेला. 38 सर्कल क्लिअर करणार आहेत पाठ ठाकूर माहित आहेत. आणि अशात जर पाहायला गेला तर आपला जो नॅचरल ऑफ ब्रेक आहे तो लेग ब्रेक केला गेला आणि अखेरीस हा डॉट बॉल. पुन्हा एकदा स्लोअर बॉल फसला जातोय अखेरीस, परंतु इथून कॅच लपकणं गरजेचं होतं, परंतु कशा पद्धतीने कॅच घेत असताना आय थिंक महेश पाटील होते तिथे, कॅच लपकला गेला नाही. अन्यथा पाठ ठाकूर यांचे देखील दरवाजे बंद होऊ शकले असते या मॅच मधील. परिणामी धरतीला जीवनदान देत असता दान केलेला बॉल पहिलं जीवनदान हे पाठ ठाकूर यांच्यासाठी मिळालं. आणि तिथूनच जर पाहायला गेला तर पाठ ठाकूर यांनी देखील एक सुटकेचा श्वास घेतला असेल की बाबा वाचलो एकदाचा. म्हणजेच काय, आता शिरुविकचं हे षटक संपलं, पुढच्या गोलंदाजांवरती मी हल्ला चढवू शकतोय. आणि या एंड वरून जर पाहायला गेला तर आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूनं जो एंड येतो तो राईट हँडेड बॅटरला कधी पोषक असतो एखाद्या एंड वरून, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर लेफ्ट हँडेड बॅटरला पोषक असतो. मग हवेच्या वेगावरती जर पाहायला गेला तर मिस टायमिंग शॉट देखील झाले तर या आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूनं आपण कालच्या दिवसात देखील बरेचसे षटकार येताना पाहिले आणि त्याचाच फायदा या पुढच्या षटकात पाठ ठाकूर देखील घेऊ शकतोय जो लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला जिथं पहिल्या बॉलवरती ऋषी पाटील डगआउट मध्ये जाताना पाहिलं. पुढच्या तिसऱ्या बॉलवरती आपण हर्षिलेला देखील माघारी जाताना पाहिलं होतं आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल, पाचवा डॉट आणि शेवटच्या बॉलवरती देखील अशी सिंगल. अशा फक्त 2 धावा आणि 2 अत्यंत महत्वाच्या विकेट टीम रायगड प्रॉपर्टी संघासाठी शिरुबिक यांनी जमा केल्या. आणि आता दुसऱ्या षटकात पावपलेचं दुसरं षटक साक्षर पाटील यांना MIDC एंड कडून इन्व्हाइट केलं गेलंय. साक्षर असतील मग वेद देखील गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. मग गोलंदाजाचा वापर कशा पद्धतीने करायचा याचा पुरेपूर अनुभव शिरुविक यांच्याकडे असल्या कारणानं कोणता गोलंदाज कोणत्या षटकामध्ये कोणत्या दबावाखाली वापरायचा हे पूर्णपणे वापर करत असताना आता साक्षर पाटील यांना इन्व्हाइट केले गेले. राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी करतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक, एक मिड विकेट पाहतोय, लॉंग ऑन पाहतोय आणि एक लॉंग ऑफ. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. फायदा घेत असताना मात्र यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल करू शकले असते, परंतु जर बॅट पाहायला गेला तर पाठ ठाकूर यांच्या हातामध्ये बॅट फिरली गेली, बॉल स्टिकर पर्यंत चढला गेला, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. परिणामी या बॉलवरती आलेली ही आणखी एक सिंगल धाव आपण पाहतोय. सकाळचं सत्र असल्या कारणानं हव्या तेवढ्या धावा आपण या मैदानावरती येताना आपण पाहत नाही. कालच्या दिवसात देखील सकाळची मॅच आपण लो स्कोरिंग पाहिली होती. तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं दुपारच्या 17ची सुरुवात झाली. षटकार चौकारांची आपण या मैदानावरती आतषबाजी देखील होताना पाहिली. तसेच कालच्या दिवसात देखील आपण लो स्कोरिंग मॅची इंटरेस्टिंग होताना पाहिल्या. ही मॅच देखील लो स्कोरिंग आहे. 28 धावा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये देखील रंग भरण्याचं काम शिरुविक आणि रायगड प्रॉपर्टी करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा 2 विकेट इथून दबाव निर्माण केलाय आणि हा दबाव जर आणखी वाढवायचा असेल तर इथून साक्षर पाटील यांना देखील तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे, कमाल करावी लागणार आहे. यावेळी ओव्हर द विकेट, यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, इनसाइड आउटचा देखना फटका, बॉल सरळ जातोय टिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या. येस थँक्यू डीजे. 4 धावा आल्यात. फलंदाज रोहित त्यांच्या बॅट मधून आलेले ह्या आत्मविश्वासाच्या 4 धावा असतील. परफेक्ट मिडल स्वीट साऊंड ऑफ द बॅट जेव्हा फलंदाजाला येतो ना तेव्हा आत्मविश्वास नक्कीच धुनावताना दिसतो. कारण ही राजाबाई प्रीमियर लीग आहे आणि इथे रसिक प्रेक्षक असतील, खेळाडूंचा देखील आत्मविश्वास किंवा आनंद दुगुणित होत असताना आपण पाहतोय. आणखी एक बॉल सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लागोपाठचा दुसरा
थँक्यू. मेरिट वरती जाऊन खेळ करण्याचा प्रयत्न आपण रोहित यांचा आपण पाहतोय. लागोपाठचे 2 बॉल आणि दोन्ही बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी झालेत. आणखी एक स्क्वेअर कट करायचा होता, जो वॅकंट एरिया गॅप शॉट दिसतोय. पॉइंटच्या क्षेत्रातून बॉल कट करायचा होता, बराचसा गॅप दिसतोय. कव्हर पॉइंट असेल आणि बॅकवर्ड पॉइंट असेल आणि त्याच्यामधूनच खेळायचा होता. बॉल आणि बॅट यांचा संपर्क होऊ शकला नाही, परिणामी डॉट बॉल. यावेळी ऑन साइडला पुल करत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. यावेळी देखील नो चान्स. षटकामध्ये दडपण टाकलं, तिथूनच जर पाहायला गेला तर ते दडपण पुन्हा निर्माण करावं लागणार आहे. अन्यथा अदरवाईज हा संघ जो तो किक हाऊस हा संघ आहे, हा या मॅच मध्ये कुठेतरी वरचढ ठरताना दिसतोय, मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. मग खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रोहित यांचे ते 3 चौकार आणि इथूनच हा संघ पुन्हा एकदा फ्रंट फुटवर फलंदाजी करताना पाहतोय. शिरवी आलेत पुन्हा एकदा मधभाग एंड कडून तिसऱ्या षटकात. यावेळी लॉफ्ट केला, मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बघा शिरुविक यांनी देखील कमरेवर हात ठेवून विचार करतोय की हा षटकार गेला कसा. वाटलं होतं की हा बॉल 38 सर्कल किंवा त्याच्यात जरा बाहेर पडेल, परंतु या क्षेत्रामध्ये जर बॉल आपण या एंड वरती मारला तर मिस टायमिंग शॉट देखील षटकारासाठी जात असतो. अनएक्सपेक्टेड असा हा षटकार पाहायला मिळाला. वाटलं होतं की मिस टायमिंग शॉट आहे, कॅच इझी कॅरी केला जाईल, परंतु तसं झालं नाही. परिणामी 6 धावा. आता फक्त लक्ष 6 धावांचं शिल्लक राहिलंय. धावसंख्येत 6 निबर तब्बल 22 धावा धावते पाहतोय रोहित, ज्यानं आपल्या संघाला मात्र सावरण्याचं काम या मॅच मध्ये करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार यांच्या बॅट मधून पाहिल्या, 2 सिंगल पाहिल्या आणि हा षटकार देखील आपण पाहतोय. तब्बल 20 धावा आतापर्यंत. पहिल्या 22 धावांमध्ये 20 धावा आपण रोहितच्या बॅट मधून पाहतोय. मॅच पूर्णपणे खुला केला गेलाय. शिरविक आता 17 बॉल आणि फक्त 6 धावा. भन्नाट वेग पाहायला मिळाला शिरविक यांचा. शिरविक यांना माहिती आहे की आता मॅच जास्तीची लांबवली जाणार नाही आहे, कारण इथून या आता राहिलेल्या 16 बॉल आणि 6 धावा बनवणं तितकंसं कठीण आव्हान नसणार आहे. परंतु टेनिस बॉलचा खेळ आहे, जिथं काहीही होऊ शकतं.
आणि तो प्रयत्न परंतु यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळलेला फटका बॉल सरळ जातोय सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या भेटीला. 4 धावांसाठी RPL चौकार. वीस धावा बनवायच्या होत्या आणि रोहित यांच्या बॅट मधून एकट्याच्या बॅट मधून तब्बल 30 धावा 28 धावांचा नॉक खेळत असताना रोहित